राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींची संख्या जानेवारीत 5 लाखांनी घटली। कमी झालेल्या 5 लाख लाभार्थ्यांमधील 1.5 लाख लाभार्थी 65 वर्षांवरील महिला। मुंबई महापालिकेतली देणी पुढची 23 वर्ष चुकवावी लागणार। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। 92 हजारांच्या मुदत ठेवी 80,000 कोटींवर गेल्याचाही आरोप। करुणा मुंडेंच्या मुलाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। आईनेच वडिलांचा छळ केल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंच्या दबावाखाली मुलाने पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। नव्या आयकर विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता। पुढील आठवड्यात संसदेत सादर होणार विधेयक। आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस। 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, तर एटीएम ट्रान्झॅक्शन फीसमध्ये वाढ होण्याची शक्यता। नागपूरकरांना आजपासून पाहता येणार शिवरायांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात। बसची कंटेनरला जोरदार धडक। बसचा चक्काचूर, जीवितहानी नाही, 6 जण जखमी। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील रूम नंबर 313 ला शॉर्ट सर्किटमुळे आग। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हेडलाईन नंतर राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी एबीपी माझावर। राज्यात